घेतली। लाडक्या बहीण योजनेतून आता आणखी काही जण अपात्र होणार आहेत। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये आता अर्जदार महिलांच्या उत्पन्नाची थेट आयकर विभागाच्या डेटावरून पडताळणी सुरू झालेली आहे आणि शासनानं योजनेतला गैरफायदा रोखण्यासाठी कडक पावलं उचलली आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 25,000 अर्ज आयकर विभागाच्या पडताळणीमध्ये अपात्र ठरलेत आणि त्यामुळे आता अर्जदार महिलांमध्ये खळबळ उडालेली आहे। यापूर्वी वाहनधारक असलेल्या महिलांची चौकशी झालेली होती, आता उत्पन्नाचा थेट तपास सुरू आहे आणि आयकर विवरण पत्रामध्ये दाखवलेलं उत्पन्न आणि अर्जाच्या माहितीमध्ये तफावत असेल तर अर्ज हा सरळ बाद केला जातोय। दरम्यान मागच्या 10 महिन्यांपासून पोर्टल बंद आहे, त्यामुळे नव्या अर्जांना संधी मिळालेली नाही। तर अमृता फडणवीस यांनीही लाडकी बहीण योजनेवर मोठं विधान केले। राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार आहेच, मात्र लाडकी बहीण योजना बंद होणार नाही। लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकार आर्थिक भार सहन करायला तयार आहे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मध्यंतरी काही फिल्टरेशन करावे लागले असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलेलं आहे, मात्र ही योजना बंद होणार नाही हे त्यांनी म्हटलेलं आहे।